पहिले षटक फेकणारी सज्ज असेल जीत भोईर. वाकलन संघाचा विचार केला तर गोलंदाजी दहशत या दोन सामन्यामध्ये आपण पाहिली. या सामन्यामध्ये मात्र त्यांच्या समोर एक मोठं आव्हान असणार आहे तो घोडसई बी संघाचं. कारण घोडसई बी संघ म्हटला की नक्कीच एक चांगली फलंदाजी या संघामध्ये आपण नेहमीच पाहतोय. पण संघाचा विचार केला तर वाकलन संघामध्ये देखील या ठिकाणी आणि पहिल्या चेंडूवरती स्वागत केलंय चौकारानं 4 धावा. भोईरचं स्वागत केलं चौकारानं. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका डीप स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या मधून जातोय चौकार. बॅक टू बॅक 2 चौकार. वेल होता 2 षटकामध्ये परंतु दोघांमध्ये बातचीत झाली नाही, संभाषण झालं नाही आणि परिणामात झेल भूमीला दान झालाय. 9 धावा धावफलकावरती पवन केनेचा झेल सोडलाय. त्या पवन केनेने मागच्या सामन्यामध्ये खूप चांगली कामगिरी केली होती आपल्या संघासाठी. यावेळेस मात्र त्याच फलंदाजाला जीवनदान दिलं जात आहे आणि जीवनदान मिळत असताना मागच्या सामन्यात 8 चेंडूमध्ये 14 धावांचं योगदान दिलं होतं, ज्यामध्ये एक चौकार आणि एक षटकार आपण पाहिला होता. आणि त्यानंतर मात्र या सामन्याचा विचार केला तर त्याच लईमध्ये पुन्हा एकदा फलंदाजी करत असताना 2 चेंडूमध्ये 2 चौकार, त्यानंतर सिंगल, 3 चेंडूमध्ये 9 धावा जमावल्या गेल्यात आपल्या संघासाठी. 4 षटकांचा सामना महत्त्वपूर्ण मैदानामध्ये पाहायला मिळतोय आणि वाकलन संघ मैदानामध्ये खेळत असताना चांगली गोलंदाजी करावी लागेल जीत भोईर या गोलंदाजाला. हा चेंडू अतिशय चांगल्या प्रकारे चेंडू खेळला गेला. कार्पेटच्या साहाय्यानं डीप मिडविकेटचा क्षेत्र चेंडूवरती वेगाने आलाय. तेवढ्याच चपलाईने चेंडू देखील फेकी पाहायला मिळाली आणि एका धावेने संघ दुहेरी अंकामध्ये प्रवेश करतोय 10 या धावसंख्येवरती. 10 धावा धावफलकावरती पहिले षटक मार्गस्थ असताना आपण पाहिलं तर दोन्ही संघ ठाणे विभागामधील दादा संघात दोन्ही संघाचा डंका आपण पाहिलाय. जो फलंदाज संघामध्ये 2 सामन्यामध्ये नव्हता तो फलंदाजाला या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. ज्या फलंदाज नावावरती केतन म्हात्रे, ज्याच्या नावावरती 20 टू व्हीलर बाईक असणारा हा खेळाडू, श्रीमंत खेळाडू, एक व्यावसायिक खेळ देखील या खेळाडूच्या माध्यमातून खूप चांगला खेळला जातोय. यावेळेस मात्र फलंदाज संदेश आणि पवन केने यांची फलंदाजी खूप चांगली पाहायला मिळाली आहे. टीमचे कॅप्टन आणि जावली टीमच्या कॅप्टनला आपण टॉस साठी लगेच रिपोर्टिंग करायची आहे. 3 चौकार या षटकामध्ये पाहिले आणि 2 सिंगल. 14 या धावसंख्येत संघ जाऊन पोहोचलाय. खूप चांगली फलंदाजी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. मैदानाच्या चारही बाजूने धावा जमवण्याचं काम या खेळाडूने केलंय पवन केनेनं. शेवटचा चेंडू शिल्लक असेल या ठिकाणी. चेंडूची मागणी नक्कीच आपण जर पाहिलं तर या ठिकाणी धावसंख्या ती 14.
चेंडू या ठिकाणी मैदानामध्ये पुरवला जातोय. 14 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. अतिशय चांगली कामगिरी आपण या खेळाडूंची पाहिली आहे. आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर या ठिकाणी पंच एक 2 चेंडू आपण खेळाडूंकडून चॉईस करून घ्या आणि ते मैदानामध्ये ठेवा. धावसंख्या जर पाहिली तर 14 धावा धावफलकावरती. प्रणव मात्र धावसंख्या खूप चांगली मिळाली पहिल्या षटकामध्ये. जी गोलंदाजी मागच्या 2 सामन्यामध्ये आपण पाहिली होती वाकलन संघाची, जो निधी आराध्य 11 वाकलन संघ मैदानावर खेळत असताना अप्रतिम कामगिरी या संघाने केली होती. याच संघानं बामणडोंगरी संघाला 11 धावसंख्येमध्ये रोखलं होतं. तोच संघ मात्र या ठिकाणी थोडासा मागणी गोलंदाजी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, डीप लॉंग ऑफ शॉट, लॉंग ऑफला चेंडू या ठिकाणी अडवला जाईल आणि पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय. पहिल्या षटकामध्ये धावफलक धावा जर पाहिल्या तर 14 धावा धावफलकावर. नौका गोलंदाज केतन म्हात्रे गोलंदाजी मार्कवर. मागच्या सामन्यामध्ये मोतीराम भोईरनं दुसरं षटक फेकलं होतं. केतनच्या अनुपस्थितीमध्ये संघ खेळत होता परंतु खेळ खूप चांगला केला. यावेळेस मात्र केतन म्हात्रे गोलंदाजी मार्कवर आलाय. अतिशय चांगला गुणवान खेळाडू आहे. अनेक विक्रम या खेळाडूच्या नावावरती आपण पाहिल्यात. यावेळेस मात्र तेवढीच चांगली फलंदाजी पवन खेळण्याची आणि संदेश खेळण्याची मैदानामध्ये पाहिली. अतिशय दमदार खेळ या दोन्ही खेळाडूंना मैदानामध्ये दाखवत असताना आणि एक महत्वपूर्ण सामन्यामध्ये साजेशी कामगिरी आपल्या संघाला देण्याचं कार्य या दोन्ही खेळाडूंनी केलं आहे. पण कमबॅक करावा लागेल. पहिल्या षटकामध्ये 14 धावा जमवल्यात. त्या ठिकाणी फलंदाजी करत असताना सोरांशी एंटरप्राइजेस घोरसई बी संघानं, परंतु निधी आराध्य स्पोर्ट्स वाकलन संघ देखील त्याच ताकदीचा संघ आहे. दोन्ही एका तालमीमध्ये घडलेले संघ आहेत. कारण विचार केला ठाणे विभागामधून रायगडमध्ये आपल्या नावाचा डंका वाजवत असताना हे दोन तर याच दरम्यान सागर ठाकूर साहेब जसकार यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालंय. त्यांना विनंती असेल यावं व्यासपीठावरती. गोलंदाजी मार्कवर या ठिकाणी केतन म्हात्रे चेंडू फेकण्याची सध्या असेल. हा चेंडू बराच वेळ हवेमध्ये क्षेत्र चेंडूवर पोहोचेल का? या ठिकाणी क्षेत्र चेंडूवरती पोहोचण्याचा प्रयत्न केला होता सुरेख, परंतु झेल भूमीला दान झालाय. 2 झेल सोडले गेलेत. जर विचार केला पवन केणे त्यानंतर संदेश केणे या 2 फलंदाजांना एक जीवनदान मिळतोय आणि मिळालेल्या जीवनदानाचं सोनं करावे लागेल मैदानामध्ये. या 2 धावांनी संघ जाऊन पोहोचलाय 16 या धावसंख्येवरती. खूप चांगली धावगती राखण्याचा प्रयत्न केला जातोय. क्रिकेटमध्ये पकडा झेल जिंका खेळ क्रिकेटचं सूत्र आपण पाहिलंय, पण या ठिकाणी झेल सोडलाय तर सोडलेल्या झेलाची किंमत मोजेल का? शॉर्ट पेस लाईनचा चेंडू खूप चांगला फटका या ठिकाणी पॉवर अँड पॉईंटच्या मधून चेंडूला फेकून दिलाय. चेंडू थांबणार नाही. चेंडू गोलीच्या वेगाने सीमा पार चौकार 4 धावा. वीस धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. शॉर्ट पेस लाईनचा चेंडू त्याचा परिपूर्ण अभ्यास केला, परिपूर्ण फायदा उचलला फलंदाजानं आणि त्यानंतर मात्र चौकार. हा चेंडू ब्लॉक खोलला. खूप चांगल्या प्रकारे चेंडू खेळला जातोय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक वायडिश एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक येईल. 2 धावा सहजगतीने पूर्ण केल्या जातील. 2 धावेने संघ जाऊन पोहोचलाय 22 या आकड्यावरती. 22 धावा आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळतात. या षटक जर पाहिलं तर तब्बल गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळेल. हा चेंडू लेटकटचा प्रयत्न यावेळेस मात्र शॉर्ट टर्डमॅनचा क्षेत्ररक्षक कोणतीही चूक करत नाही आणि पहिला फलंदाज बाद होते 22 या धावसंख्येवर. रायगड नामा गावात आज विषय हाय चर्चेचा. रायगड नामा गावात आज विषय हाय चर्चेचा. पार्थ पाटील चषक ठेवलाय मोठ्या या मानाचा. पार्थ पाटील चषक ठेवलाय.
नक्कीच आपण पाहिला तर या ठिकाणी सामना देखील खूप महत्वाचा आहे. त्यानंतर अतिशय चांगला कमबॅक करून दिलाय गोलंदाज केतन म्हात्रेनं. 3 चेंडूमध्ये 6-8 धावा खर्च केल्यात आणि महत्वपूर्ण सफलता देखील मिळवली. जो फलंदाज संदेश खेळण्याची फलंदाजी पाहिली तर एक चांगलं योगदान दिलं या खेळाडूनं. 9 धाब्यांचं योगदान दिलं आपल्या संघासाठी 5 चेंडूचा सामना करीत असताना. नौका खेळाडू मैदानामध्ये अर्थात भावेश पवार या ठिकाणी पाहायला मिळतील. एक अष्टपैलू खेळाडू आहेत. ज्यावेळी रायगड आणि ठाणा सामना होत असतो त्यामध्ये देखील चांगली कामगिरी अष्टपैलू खेळाडूची भूमिका सर भावेश पवार यांची आपण पाहिली आहे. त्यानंतर घोडसई बी संघासाठी देखील एक मोलाचा एक कोहिनूर हिरा म्हणून ज्याला संबोधलं जातोय आणि क्रिकेटची मैदानं गाजवणारा हा खेळाडू यावेळेस मात्र न्हावा नगरीमध्ये आपल्या खेळाची छाप सोडेल याकडे संपूर्ण प्रेक्षक वर्गाच्या नजरा असणार आहेत. कारण कशा प्रकारे खेळ मागच्या सामन्यामध्ये देखील आपण पाहिला होता. एक चांगली संयमी सुरुवात करून दिली त्या दोन्ही जोडीनं. ती जोडी मात्र या ठिकाणी संदेश केने बाद झालाय परंतु पवन केनेच्या बॅटमधून 3 चौकार आपण पाहिल्यात. टोटल 13 धावसंख्येचं योगदान दिलं या खेळाडूनं आणि त्याला साथ देणारा नौका फलंदाज मैदानावरती भावेश पवार. एकदा पूर्ण दुसरीचा प्रयत्न नकार दिलाय. फेकी देखील तेवढीच चांगली पाहायला मिळाली आणि एका धावेने संघ जाऊन पोहोचलाय 23 या आकड्यावरती. 23 धावा धावफलकामध्ये पाहायला मिळतील. या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असेल म्हणजे दुसरं षटक मार्गस्थ असताना 1.5 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. परंतु रणनीती जर पाहिली पहिल्या षटकामध्ये ज्या धावा खर्च केल्या होत्या 14 या षटकामध्ये धावामध्ये रोख लावण्याचं काम केलंय. हे अप्रतिम कामगिरी आपण पाहिली. या षटकाचा विचार केला तर अद्याप 9 धावा खर्च केल्यात केतन म्हात्रे या गोलंदाजानं. पॉवर प्लेच्या षटकामध्ये 14 धावा खर्च केल्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये धावांवरती अंकुश लावण्याचं काम केलं गेलंय. अतिशय चांगली दर्जाची गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते केतन म्हात्रे या गोलंदाजाची. रिव्हर्सचा फटका दुधारी तलवार चेंडू सीमा पार चौकार 4 धावा. तर मैदानामध्ये या ठिकाणी चेंडू पुरवला जाईल. धावसंख्या जर पाहिली 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 2 षटकामध्ये धावांचा विचार केला 27 धावा या ठिकाणी पाहायला मिळाल्या. या षटकामध्ये देखील 13 धावा केतन म्हात्रेने खर्च केल्यात. पहिल्या षटकामध्ये 14 धावा आपण पाहिल्या. अतिशय चांगली फलंदाजी आपण पाहिली. फलंदाज संदेश पवन केनेचा रिव्हर्स स्वीपचा फटका अटेंड केला. या पवन केनेच्या बॅटमधून 4 चौकार आपण पाहिल्यात. प्रणव म्हात्रे अतिशय चांगल्या दर्जाची फलंदाजी याच्या बॅटमधून. भावेश पवार सरांच्या बॅटमधून पहिल्या चेंडूला सामना केला आणि 1 धावेचं योगदान दिलंय. तिसरे षटक वेगण्यासाठी सज्ज असेल गोलंदाजी मार्कवर ऋषी भोईर. त्या ऋषी भोईरनं मागच्या 2 सामन्यामध्ये खूप चांगली गोलंदाजी केली होती. थोडंसं फलंदाजांना भ्रमात टाकलं होतं. कधी चेंडू वेगानं तर कधी स्लोवर चेंडू फेकले गेले होते. पहिल्या षटकाचा विचार केला तर 4 धावा देत 1 फलंदाजांना बाद केलं होतं. दुसऱ्या सामन्यामध्ये 2 धावा देत 2 फलंदाजांना बाद केलं होतं. ही आहे ऋषी भोईरची गोलंदाजी. हा सामना खूप महत्वाचा आहे. या सामन्यामध्ये कशा प्रकारे भावेश पवार याला रोखलं जाईल याकडे मात्र लक्ष असणार आहे. ऋषीची गोलंदाजी खूप चांगली झाली पण तेवढी चांगली फलंदाजी भावेश पवार हा फलंदाज मैदानामध्ये करत असताना आपल्याला पाहायला मिळेल. स्लोवर चेंडू अतिशय चांगला चेंडू पडल्यानंतर काहीसा बाहेर वळवतोय हा गोलंदाज. खूप चांगली कामगिरी. पहिला चेंडू निर्धाव फेकला जातोय. डॉट चेंडू फेकला जातोय आणि अतिशय चांगली गुणवत्ता या खेळाडूमध्ये ठासून भरले. तो गोलंदाज या ठिकाणी पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळेल. अतिशय चांगला सामना प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. कधी फलंदाजाची दहशत कधी गोलंदाजाची दादागिरी मैदानावरती आपण पाहिले. डॉट चेंडू फेकला जातोय गोलंदाज ऋषीच्या माध्यमातून. पुन्हा एकदा स्लोवर चेंडू पंच आमच्याकडे वळत असताना अवांतरचा इशारा केलाय. अवांतर दाबीने संघ जाऊन पोहोचलाय 28 या आकड्यावरती. 28 धावा धावफलकावरती खूप चांगली धावगती या ठिकाणी उभारली जाते. 13 चेंडूमध्ये 28 धावा या संघाने जमवल्यात. परंतु सामना देखील खूप महत्वाचा आहे. अतिशय चांगल्या प्रकारची गोलंदाजी आणि चांगली फलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते दोन्ही संघाच्या माध्यमातून. पुन्हा एकदा गोलंदाज ऋषी भोईर या षटकातील पुढले चेंडू फेकण्यासाठी सज्ज असेल. अतिशय चांगला प्रेक्षक वर्ग या ठिकाणी उपस्थित आपल्याला पाहायला मिळेल. कारण मेगा फायनलचा डेज आहे. चेंडू हवेमध्ये या ठिकाणी आलाय आणि क्षेत्ररक्षण देखील तेवढंच चांगलं पाहायला मिळालं. एका धावेने संघ जाऊन पोहोचलाय 29 या आकड्यावरती. 29 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील.
खूप चांगला सामना प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. तर दोन्ही संघाचे विचार आपण जर पाहिलं तर विचार विनिमय करून खेळणं गरजेचं असेल. दोन्ही संघ एकाच विभागामधील आहेत. ठाणे विभागामधून संघ आले आहेत. त्या प्रत्येक खेळाडूचा स्ट्रॉंग झोन आणि वीक झोनचा अभ्यास असणार आहे प्रणव, आणि त्या अनुषंगाने फलंदाजी आणि गोलंदाजी केली जाते. प्रत्येकाला रोखण्याचं षडयंत्र रचला जातोय. हा चेंडू मोठा फटका, क्षत्रिय चेंडू खाली येतोय, चेंडू जाईल सीमा पार, 6 धावा. वरती अतिशय चांगला फटका या ठिकाणी. असं वाटलं होतं शेवटच्या क्षणाला की झेल पकडलाय की काय, पण तो चेंडू सीमा पार गेलाय. शतरक्षण प्रयत्न खूप चांगला केला होता, पण तो पवन केने थांबण्याचं नाव घेत नाही मैदानावरती. अतिशय चांगला खेळाडू, गुणवान खेळ या मैदानावरती करत असताना न्हाव्याच्या नगरीमध्ये आपण पाहिलाय. स्लोवर चेंडू, पुन्हा एकदा मोठा फटका, बॅटच्या मधोमध चेंडू आलाय, बॅक टू बॅक दुसरा षटकार. तर नक्कीच आपण पाहतोय अतिथी मंचावरती पाहुण्यांची रेलचल आपण पाहतोय. अतिथी मंच जर आपण पाहिलं तर संपूर्ण पाहुण्यांनी भरलेलं आहे संपूर्ण. आणि 3 षटकांचा आपण जर विचार केला, तिसरे षटक मार्गस्थ असताना 5 चेंडूंची फेकी केली आहे. आणि त्यानंतर जर आपण पाहिलं एक अबंत चेंडू देखील फेकला गेलाय. 2 षटकार आपण या बॅक टू बॅक पाहिल्या. षटकांची हॅट्रिक या ठिकाणी पूर्ण केली जाईल का, कारण प्रवीण गायकर जवळजवळ 1,000 रुपयाचं या ठिकाणी मानकरी ठरेल का हा खेळाडू, कारण 3 षटकार लगावल्यानंतर. ओवी नितेश पाटील यांच्या वतीने पारितोषिक असेल. चेंडू हाईव मध्ये फलंदाज बाद आणि फलंदाज बाद झालाय, ज्याच्या बॅट मधून खूप चांगली फलंदाजी केली. 9 चेंडूचा सामना केलाय, ज्यामध्ये 29 धावांचं योगदान, 2 षटकार आणि 4 चौकाच्या बॅट मधून आपण पाहिले. पवन केने बाद होऊन माघारी परतलाय. नौका खेळाडू मैदानामध्ये अक्षय भोईर, आणि समोर फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय एक नामवंत खेळाडू भावेश पवार. मोठा फटका या ठिकाणी मारण्याचा प्रयत्न, मिड विकेटला चेंडू जातोय. क्षत्रिय तैनात, एक धाव पूर्ण. एका धावेने संघ धावून पोहोचला 42 या धाव. तर दीपक या ठिकाणी जर ऋषीने अजून एक ओव्हर मध्ये विकेट घेतला तर अर्थातच रुद्र 11चे पुरस्कर्ते करावे गावचे विशाल दादा पाटील यांच्या वतीने तब्बल 1,000 रुपयाचं पारितोषिक. परंतु षटक इथे झाले कंप्लीट. जाऊया डीजे यांच्याकडे. आणि रयतेवरती आपण जर पाहिला, रयतेचे राजा म्हणून ज्याला संबोधलं जातोय, आज 350 वर्षाहून अधिक 392वी जयंती छत्रपती शिवाजी महाराजांची खूप उत्साहामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संपूर्ण देशामध्ये या ठिकाणी सादर होताना आपण पाहिली. परंतु तो 3 षटकामध्ये धावा लागल्यात, ते 42 धावा
खूप चांगली धावगती 14ची सरासरी राखली. ज्या पहिल्या षटकामध्ये 14 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 13 आणि तिसऱ्या षटकामध्ये 15 धावा खर्च केल्यात. शेवटचा अंतिम षटक फेकण्यासाठी सज्ज असेल सोमनाथ गायकर हा गोलंदाज. मोठा फटका या ठिकाणी चेंडू हवेमध्ये क्षेत्रीय चेंडू खाली खराब क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न फेके देखील खराब आहे. भावेश पवार यांना जीवनदान मिळालं. साधा सोपा झेल होता. उमेश हा क्षेत्ररक्षक वारंवार चुक्या केल्या जातात वाकलन संघाच्या माध्यमातून. 2 धावेने संघ जाऊन पोहोचलाय 44 या धावसंख्येवरती. 9 धावसंख्येवरती पवन केणेची झेल सोडला होता. त्यानंतर 29 धावा या खेळाडूने जमवल्या म्हणजे 20 धावा या ठिकाणी मोजाव्या लागल्या फलंदाज क्षेत्ररक्षण करणाऱ्या वाकलन संघाला. त्यानंतर भावेश पवारांचा झेल देखील सोडलाय 3 या धावसंख्येवरती म्हणजे 2 धावा या चेंडूवरती मिळतील म्हणजे 5 धावांचं योगदान दिलं या खेळाडूनं. काय कामगिरी आपण पाहिली. त्यानंतर शेवटच्या चेंडूवरती देखील आपण झेल पाहिला होता पण तो झेल देखील या ठिकाणी ड्रॉप झाला होता. हे पाहणं महत्वाचं आहे. मिळालेल्या संधीचं सोनं करावं लागेल. चेंडू डॉट फेकावे लागतील सोमनाथ गायकर या गोलंदाजाला कारण शेवटचा अंतिम षटक आहे. स्लॉगवरच्या षटकामध्ये नेहमी हाणामारी केली जाते. 5 चेंडूमध्ये किती धावा जमवल्या जातील याकडे मात्र संपूर्ण खेळाडूंचं लक्ष असणार आहे. गोलंदाज मार्ग सोमनाथ हा चेंडू खूप चांगल्या प्रकारे चेंडूची फेकी केली आहे. अतिशय वेगाने चेंडू फेकलाय. डॉट चेंडूची सांगता होते. वेगाने चेंडू फेकणं ही ज्या खेळाडूची ओळख आहे तो सोमनाथ गायकर. त्यानंतर भावेश पवार याला थोडंसं रोखण्यामध्ये यश आलंय कारण झेल सुटल्यानंतर मोठा फटका येईल असं वाटलं होतं पण तो अतिशय चांगली गोलंदाजी ऑफस्टिकवरती चेंडू फेकले गेले आणि त्यानंतर मात्र थोडासा विचार विनिमय करावा लागलाय भावेश पवार या फलंदाजाला. अतिशय चांगला सामना या ठिकाणी पाहायला मिळतोय. कधी फलंदाजी दहशत कधी गोलंदाजी दादागिरी. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी आणि मिड विकेटच्या डोक्यावरून चेंडूला फेकून दिलाय. दणदणीत षटकार 6 धावा. सहा धावांनी संघाची धावसंख्या जर पाहिली तर अर्धशतक 50 धावा धावफलकावरती. आज संपूर्ण दिवसामध्ये धावाचा उच्चांक पाहिला आणि स्पर्धेमधील जर आपण पाहतोय तर 2004 धावा संपूर्ण स्पर्धेमध्ये धावफलकावरती लागल्या गेल्यात. अचूक माहिती प्रणव मात्रे. खूप चांगलं गुणलेखन या ठिकाणी पाहायला मिळतं. एक चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न फेकी देखील आपण पाहिली थोडीशी करा परंतु कोणतीही प्रकारची धाव मिळाली नाही या चेंडूवरती. आणि तिसरं अर्धशतक संघ पोहोचला. 3 अर्धशतकही खेळली 3 संघाने या मैदानामध्ये केलेत. धावसंख्या जर पाहिली तर या षटकामध्ये 8 धावा खर्च केल्यात सोमनाथ गायकर या गोलंदाजानं. खूप चांगली कामगिरी आपल्या संघासाठी स्लॉगवरच्या षटकामध्ये करत असताना सरळ बॅटने चेंडूला खेळलाय. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका अप्रतिम दर्जाचं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं आणि 2 धावा या चेंडूवरती मिळतील. 2 धावांनी संघ जाऊन पोहोचतोय 52 या धावसंख्येवरती. शेवटचा अंतिम चेंडू असेल पहिल्या सत्रामधील आणि 52 धावा खूप चांगल्या प्रकारे या ठिकाणी जमवल्या गेल्यात. ते 52 धावा म्हणजे शेवटच्या चेंडूवरती किती धावा येतील चौकार षटकार की डॉट चेंडू येईल की सिंगल डबलला भर दिलं जाईल याकडे मात्र लक्ष असणार आहे कारण हा 52 धावांचा पाठलाग करत असताना संघामध्ये केतन मात्र हा देखील आहे वाकलन संघामध्ये हे देखील विसरून चालणार नाही. यावेळेस मात्र फुलटॉस चेंडू होता मिड विकेट आणि कावकाळ क्षेत्रामध्ये चेंडू जाईल. एकदा पुढे दुसरीचा प्रयत्न करत असताना फलंदाज बाद आणि 4 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 4 षटकामध्ये धावफलकाचा विचार केला धावफलकामध्ये धावा झलकवल्या गेल्यात 53. येणारे 24 चेंडू आणि 54 धावांची गरज असेल.
एक 14 रुपयावर. नक्कीच सुंदर गाणं आपण पाहिलं डीजे मॅडीच्या माध्यमातून. शिवजयंती ज्या महापुरुषानं सुरुवात केली महात्मा ज्योतिबा फुलेनं आणि त्यानंतर स्त्री शिकली पाहिजे. सावित्रीबाई फुले स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार देण्याचं अथक महान कार्य ज्या स्त्री नारी मुलं झालं ते अर्थात सावित्रीबाई फुले यांचं खूप मोठं योगदान आपण पाहिलं. आणि सलामीची जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते. ज्या 54 धावा करायच्या आहेत 13.50 सरासरी धावा जमाव्या लागतील. केतन म्हात्रे आणि ऋषी भोईर ही जोडी मैदानामध्ये गोलंदाजी मार्कवर. भावेश पवार ज्या पहिल्या सामन्यामध्ये आपण पाहिलं होतं दुसऱ्या सामन्यामध्ये आपण पाहिलं होतं त्या ठिकाणी 2 धावा खर्च केले होते गोलंदाजानं आणि 2 सफलता देखील मिळवल्या होत्या. पण हा सामना खूप महत्त्वाचा आहे. या सामन्यामध्ये कशा प्रकारे फलंदाजी केली जाईल. केतन मात्र नॉन स्ट्राईक एंडीवरती आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्यानंतर ऋषी ही जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते. अतिशय चांगला सामना आहे. पंचांचा इशारा आहे की दुसऱ्या सत्राला सुरुवात होतोय. भावेश पवार पहिले चेंडू फेकण्यासाठी सज्ज. हा चेंडू पहिल्या चेंडूमध्ये मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये मिडविकेटचा क्षेत्र त्या ठिकाणी जातोय. चेंडू हवेमध्ये असताना चेंडूवरती नजर हटली आणि झेल सुटलाय आणि 2 धावा पहिल्या चेंडूवरती मिळतील. जे बाकलन संघ क्षेत्ररक्षण करत असताना देखील 3 झेल सोडले होते आणि या ठिकाणी पहिला झेल सोडला जातोय या ठिकाणी गोडसे संघाकडून. म्हणजे जशाच तसे क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं कारण एक एक झेल खूप महत्त्वाचं आहे. एका झेलाची किंमत मोजली त्या ठिकाणी 20 धावा प्लसमध्ये केल्या पवन केनेनं. त्यानंतर भावेश पवारची देखील फलंदाजी आपण पाहिली. 3 धावसेकंद झेल सोडला होता आणि त्यानंतर चांगली कामगिरी. लेट कटचा फटका डायरेक्ट हिट या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि डायरेक्ट हिट होत असताना या ठिकाणी जर पाहिलं फलंदाज बाद केतन म्हात्रे गोल्डन डक 0 धावसंख्येवर. पत्ता करतो तर महत्वपूर्ण सफलता धावचीच्या स्वरूपामध्ये मिळाली जाते. ओवी नितेश वाजेकर तरगर यांच्या वतीनं चौकार हॅट्रिक षटकार हॅट्रिक विकेट हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. खूप चांगलं योगदान ओवी नितेश वाजेकर तरगर यांच्या वतीनं खेळाडूंचं प्रोत्साहन देण्यासाठी. हा चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला आहे. चेंडू खूप चांगलं क्षेत्ररक्षण देखील त्या ठिकाणी पाहायला मिळालं. शॉट फायनलचा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी वेगाने चेंडूवरती आलाय. तत्पूर्वी संधी होती 2 धावा घेण्याची. 2 धाव्याने संघ जाऊन पोहोचलाय 4 या आकड्यावरती. अविनाश भोईर आणि ऋषी भोईर ही जोडी मैदानामध्ये. दोन्ही खेळाडू खूप चांगल्या प्रकारे मैदानामध्ये खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतील. 13.50 सरासरी मित्र माग नाहीये परंतु त्या धावा जमवत असताना चांगल्या प्रकारे कामगिरी देखील प्रणव करणं गरजेचं असणार आहे. एखादा मोठा फटका रिव्हर्स फटका अटेंड करण्याचा प्रयत्न केला फलंदाजानं. चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाही. उरलेले काम यष्टीरक्षकाने पूर्ण केलाय. आता 50 धावांची गरज आहे. 4 धावा निभावल्यात 4 चेंडूमध्ये म्हणजे येणारे चेंडू असतील 20 आणि गरज असेल ते 50 धावांची.
20-50 समीकरण मैदानामध्ये मोठे फटके खेळणं गरजेचं असेल वाकलन संघाला. यावेळेस मात्र शॉर्ट अँड पुल काढण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक चेंडू खाली होता, साधा सोपा झेल म्हणजे दुसरा झेल जो भूमीला दान झालाय आणि एका धावेने संघ जाऊन पोहोचलाय 5 या धावसंख्येवरती. जसे तुम्ही झेल सोडलेत ना, आम्ही देखील कमी नाहीत, आम्ही देखील झेल सोडू असं चित्र मैदानामध्ये पाहायला मिळतोय. परंतु फलंदाजांना देखील मिळालेल्या संधीचं सोनं करणं गरजेचं आहे. अविनाश भोईरला मिळालेलं जीवनदान आणि जीवनदानाचं सोनं करावं लागणार आहे. 3,000 लोक हा सामना पाहतात युट्यूबच्या माध्यमातून. त्या सर्व प्रेक्षकांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. हलक्या हाताने चेंडूला दिशा दिली आहे. यावेळेस मात्र मिड विकेटला चेंडू जातोय वेगाने. क्षेत्ररक्षक दुसरे धाव घेण्यापर्यंत फलंदाजांना रोखू शकणार नाही आणि या 2 धावेने संघ जाऊन पोहोचलाय. दुहेरी अंकामध्ये 2-2 धावा 3 चेंडूवरती आपण पाहिल्यात आणि परिणाम पाहतोय. या धावसंख्येचा विचार केला तर 7 या धावसंख्येमध्ये संघ जाऊन पोहोचलाय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. 7 धावा धावफलकावर 1 फलंदाज बाद. दुसऱ्या सत्रामध्ये फलंदाजी करीत असताना निधी आराता येईल वाकलन संघ. ज्याचे छत्रपती शिवाजी महाराजांना परंतु आज काय घडले जाते छत्रपती शिवाजी महाराज असतील, त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, अनेकांना फक्त आपल्या जातीपुरतं मर्यादित ठेवण्यात आलंय. ही एक दुर्दैवी बाब असणार आहे. कारण छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त 18 पगड जातींना एकत्र येऊन त्या संघटनेला नाव दिला मावला आणि स्वराज्यासाठी लढणारा प्रत्येक व्यक्ती हा मावळा म्हणून जगला. कारण कोणत्याही जातीचं लेबल त्या ठिकाणी लावण्यात आलं नव्हतं. यावेळेस मात्र ऑफकडला चेंडू करण्याचा प्रयत्न होता. चेंडूने बॅटचा संपर्क झाला नाही. चेंडू जातो निर्धाव. समीकरण जर पाहिलं येणारे चेंडू असतील 17-47 समीकरण आहे. 17 चेंडू 47 समीकरण मैदानामध्ये पाहायला मिळतोय. खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळतो. पवन केणे यावेळेस मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न रोखलं गेलंय. एका धावेने संघ जाऊन पोहोचलाय 8 या धावसंख्येवरती. येणारे चेंडू असतील 16 आणि 46 या धावसंख्येची गरज आहे. 15ची सरासरी मी तर म्हणेल राखावी लागणार आहे. म्हणजे किमान 2 मोठे फटके येणे प्रणव मात्र गरजेचे आहे. ते 2 मोठे फटके ज्या फलंदाजांना जीवनदान मिळालं आहे ऋषी भोईर, अविनाश भोईर या 2 फलंदाजांना चांगली कामगिरी करावी लागेल. फलंदाज बाद त्रिफलाचीत होतोय आणि दुसरा आदरा मिळतोय या ठिकाणी वाकलन संघाला. अंडी गोल केली फलंदाजाची आणि दुसरी सफलता मिळाली 8 या धावसंख्येवर आपण पाहिलं. पवन केनेची अष्टपैलू खेळ या मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पार्थ चषक 2022 मध्ये अतिशय चांगल्या दर्जाचा क्रिकेट या वाकलन संघाविरुद्ध खेळत असताना घोडसई ब संघ करत असताना पाहायला मिळेल. एक दमदार खेळ या संघाने केलाय आणि परंतु गरज असणारे येणारे 15 चेंडू आणि 46 धावची संख्येची गरज आहे. 15-46 समीकरण मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा पवन केने गोलंदाजी मार्कवर सज्ज असेल. 3 चेंडूचे फेके केले, 1 धाव खर्च आणि एक महत्त्वपूर्ण सफलता आपल्याला पाहायला मिळेल. जीत भोईर नौका खेळाडू मैदानामध्ये अनुभवी खेळाडू असेल. मोठे फटके खेळणं गरजेचं असेल. मोठा फटका या ठिकाणी पाहायला मिळाला आहे. सरळ बॅटने चेंडूला फेकून दिलाय. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका 6 धावा. बर्गर पिझ्झा काय खातात पाया मुंडी खा मग बघा कसे शॉर्ट वर शॉर्ट शॉर्ट वर शॉर्ट शॉर्ट वर शॉर्ट म्हणजे षटकार चौकार ते पण गुडघे टेकून. नक्कीच आपण पाहिलं एक अग्री भाषेमधील विनोदी आणि डबल मिनिंग समालोचक म्हणून ज्यांचे ओळख आहे दशरथ पाटील सर यांचा हा आवाज आपण ऐकला. 6 धावेने संघ जाऊन पोहोचलाय 14 या धावसंख्येवरती.
येणारे या चेंडू 14 आणि 40 समीकरण मैदानामध्ये, म्हणजे येणाऱ्या 14 चेंडूमध्ये प्रणव मात्र विचार केल्यानंतर 6 षटकार मारायचे आहेत. या विचाराने जरी संघ केला तरी जिंकू शकतोय, पण तशी गोलंदाजी देखील आपण या ठिकाणी पाहतोय. गोरसे बी संघाची चांगली गोलंदाजी, पहिल्या षटकामध्ये 7 धावा आणि महत्वपूर्ण फलंदाज केतन मात्रेला 0 धावसंख्येवरती धावचितच्या स्वरूपामध्ये बाद करण्यामध्ये सांघिक यश लाभलं होतं. आणि त्यानंतर मात्र हा संघ थोडासा बॅकफुटला गेलाय, पण या षटकामध्ये विचार केला, एक षटकार लगावल्यानंतर पुन्हा एकदा कमबॅक नवसंजीवनी देणारं षटकार या ठिकाणी पाहायला मिळालं फलंदाजाचा जित भोईरच्या बॅटमधून. एक अनुभवी खेळाडू आपला अनुभवपणाला लावावा लागेल या मैदानामध्ये, जर वाकलन संघाला आपलं अस्तित्व या स्पर्धेमध्ये जिवंत ठेवायचे असेल. पुन्हा एकदा मोठा फटका, अतिशय चांगला फटका, क्षेत्र चेंडू खाली आणि फलंदाज या ठिकाणी बाद. आणि अजित भोईरचा प्रयत्नांना मात्र हाडून पाडलं गेलंय. फलंदाज बाद झालाय. येणारे चेंडू असतील 13, 40 समीकरण. प्रत्येक चेंडू मागे 3 धावांची गरज असणार आहे. 13 चेंडू आणि 40 धावसंख्येची गरज आहे. आणि ही सरासरी राखण्यासाठी चौकार आणि षटकारांची आतषबाजी मैदानावरती करावी लागेल. हा चेंडू फुलटॉस होता. खूप चांगल्या प्रकारे चेंडूला कार्पेटस आणि मिड विकेटला तो क्षेत्ररक्षण दाणे तैनात आहे. फेके देखील तेवढीच चांगली. एक धाव पूर्ण, एका धावेने संघ जाऊन पोहोचलाय 16-15 या धावसंख्येवरती. येणारे चेंडू असतील या ठिकाणी जर पाहिलं तर 12 चेंडू आणि तब्बल 39 धावसंख्येची गरज आहे. रायगड आज विषय हाय चर्चेचा, रायगड नावागावात आज विषय हाय चर्चेचा. पार्थ पाटील चषक ठेवलाय मोठ्या या मानाचा, पार्थ पाटील चषक ठेवलाय मोठ्या या मानाचा. एकोणचाळीस धावसंख्येची गरज आहे. 18.50च्या सरासरी धावा जमाव्या लागतील. कारण प्रणव मात्रे हे आव्हान थोडंसं अवघड होत चाललंय. कारण जो जित भोईरचा पण फटका पाहिला, असं वाटत होतं चेंडू सीमापार जाईल, षटकार जाईल, परंतु शेवटच्या क्षणाला जर आपण पाहिलं चांगल्या दर्जाचं झेल घेण्यात आलाय. म्हणजे सीमारेषा जी आपण मी सांगितलं की थोडीशी दूरवर आहे, तिचा फायदा मिळतोय गोलंदाजांना नक्कीच. आणि तर दुसरं एखादं मैदान असेल त्या ठिकाणी हा षटकार आपल्याला पाहायला मिळाला असता. परंतु येणारे 12 चेंडू 37 धावसंख्या, 39 धावसंख्येची गरज आहे. 39 धावसंख्या जमवत असताना 18.50 सरासरीनं 19.50 धावा जमाव्या लागतील. चांगली फटकेबाजी केली तरच सामना जिंकू शकेल. किमान 3 मोठे फटके षटकामध्ये येणं गरजेचं असणार आहे. परंतु ते चित्र मैदानावर करत असताना गोलंदाज कपिल केणे गोलंदाजी मार्कवर. हा चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, कार्पेटच्या साने चेंडू राहतो डीप लॉंग ऑनला. एक धाव पूर्ण केली जाईल. एका धावेने संघ जाऊन पोहोचलाय 16 या धावसंख्येवरती. एका धावेने काही फरक पडणार नाही. या ठिकाणी घोडसई स्वरांश 11 घोडसई बी संघाला, कारण संघाने खूप चांगली कामगिरी केली. त्यानंतर घोडसई बी संघाच्या पाठीराख्यांचा जल्लोष जर आपण पाहिला तर मैदानामध्ये पाहायला मिळतोय. परंतु वाकलन संघ देखील मैदानामध्ये शेवटपर्यंत हार मारणार नाही. पण हा चेंडू जातो डॉट. येणारे चेंडू असतील 10, गरज असेल ते 38 धावांची. 10-38 समीकरण मैदानामध्ये. सामन्यामध्ये थोडसा बॅकफुटला पाठीमागे सरकतो की काय. वाकलन संघ मोठा फटका आला तर पुन्हा एकदा कमबॅक पाहायला मिळेल. यावेळेस मात्र पुन्हा एकदा चेंडू जातो डॉट. येणारे चेंडू असतील 9 आणि 38 धावांची गरज आहे. 9-38 समीकरण मैदानामध्ये. कपिल केणेचं कौतुक करावं लागेल. खूप चांगली गोलंदाजी केली या खेळाडूनं. पहिल्या चेंडूमध्ये सिंगल, त्यानंतर 2 चेंडू डॉट फेकले गेले आहेत. 9 चेंडू आणि 38 धावांची गरज आहे. सामन्यामधील अंतर पराभवाचं वाढत चाललंय. जर षटकार चौकार लगावले नाही तर तुम्हाला सामन्यामध्ये पराभव पत्करावा लागेल. यावेळेस मात्र पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षण चेंडू खाली वेगानं आलाय आणि फलंदाज बाद. तारा तिमिर हरा गर्जा शिवाजी.
शेवटचे 6 चेंडू आणि 31 धावांची गरज आहे. 6 चेंडूमध्ये 36 धावा चेस होताना पाहिल्या. 6 चेंडूमध्ये 39 धावा चेस होताना पाहिल्या. 6 चेंडूमध्ये 37 धावा चेस होताना पण पाहिल्यात. पण या ठिकाणी 6 चेंडूमध्ये 31 धावा चेस होतील का? 6 चेंडूमध्ये 1 धाव डिफेन्स होताना देखील आपण पाहिले. प्रणव मात्रे हे देखील विसरून चालणार नाही. पण तो सामना अतिशय रंगतदार आहे. दोन्ही संघ अतिशय मातब्बर कामगिरी करीत असताना मैदानावरती शेवटचा अंतिम षटक फेकण्यासाठी सज्ज असेल सूरज केणे हा गोलंदाज. 6 चेंडू 31 धावांची गरज आहे. मोठे फटके खेळावे लागतील. पहिल्या चेंडूवरती जर षटकार आला तर सामना पाहायला मिळेल. यावेळेस मात्र चेंडू पंचांचा इशारा आलाय. पहा अनोखी अदा पंचांची पाहायला मिळते आणि अवांतरचा इशारा केलाय आणि अवांत धावेने संघ जाऊन पोहोचलाय. धावफलकाचा विचार केला तर 24 धावा धावफलकावर. येणारे 6 चेंडू 30चं समीकरण. 30चं समीकरण अद्याप सामना बॅलन्स आहे. मोठा फटका या चेंडूवरती खेळावा लागेल आणि आपल्या अस्तित्व स्पर्धेमध्ये जिवंत राखावा लागेल वाकलन संघाला. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. डीप लॉंगॉनला चेंडू जाईल. 1 धाव त्या ठिकाणी अर्जित केली जाईल. एका धावेने संघ जाऊन पोहोचलाय 25 या आकड्यावरती. येणारे चेंडू असतील 5 आणि 29चं समीकरण. एक चेंडू मोठा फटका आला तरच सामना जिंकेल. प्रत्येक चेंडूवरती मोठे फटके खेळावे लागतील या ठिकाणी वाकलन संघाला. पण स्वरांश 11 घोडसई संघ बी खूप चांगली कामगिरी करतोय. विजयाच्या समीप जाऊन पोहोचलाय. एक चेंडू डॉट फेकाची प्रणव मात्रे या संघातील गोलंदाजाला. पण अतिशय चांगला कामगिरी आपण पाहिली या सामन्यामध्ये. पुन्हा एकदा गोलंदाज मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. डीप लॉंगॉनचं क्षेत्र त्या ठिकाणी तैनात आहे. 1च धाव मिळेल. एका धावेने काही फरक पडणार नाही. एका धावेने संघ जाऊन पोहोचलाय 26 या आकड्यावरती. 4 चेंडू 28चं समीकरण. 4-28चं समीकरण मैदानामध्ये पाहायला मिळालं. एक सामना जर आपण पाहिला चुरशीचा होईल असं वाटलं होतं परंतु फलंदाज अपयशी ठरले आणि त्यानंतर मात्र मोठा फटका येतोय. वेळ निघून गेल्यानंतरचा हा फटका आहे. परंतु अद्याप जर विचार केला एखादा खराब चेंडू फेकला गेला तर सामन्याचं चित्र पलटू शकतोय. दुरून दुरून संघ आले आज नावाया गावात. शिवरायांचं नाव घेऊन सारे लढतात मैदानात. कारण लढण्याची जिद्द आपल्याला कोणामुळे मिळाली तर नक्कीच छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुले लढण्याची जिद्द मिळाली. येणारे 3 चेंडू आणि 22चं समीकरण मैदानामध्ये पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा. खूप चांगला फटका आहे. फक्त ताकद दिली आणि दिशा दिली चेंडूला. चेंडू सीमा पार चौकार संघ जाऊन पोहोचलाय 36 या आकड्यावर. मार्कवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि फलंदाज बाद. खेल भावना जपली उचलणार रोमांच स्पर्धेचा. खेल भावना जपली उचलणार रोमांच स्पर्धेचा. पार्थ पाटील चषक ठेवलाय मोठ्या या मानाचा. पार्थ पाटील चषक ठेवलाय मोठ्या. शेवटचा आपण पाहिलं तर 2 चेंडूंचा शेवटचा चेंडू या ठिकाणी शिल्लक. सामन्याची औपचारिकता फक्त शिल्लक असेल. 1 चेंडू 18चं समीकरण मैदानामध्ये आणि या सामन्यामध्ये जर आपण पाहिला तर स्वरांश एंटरप्राइजेस कोर्स बी संघानं खूप चांगली कामगिरी केली. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि फलंदाज देखील बाद होतोय आणि सामना जिंकलाय तो स्वरांश एंटरप्राइजेस घोरसई बी संघानं. आणि सामन्यामध्ये पराभव पत्करावा लागला या ठिकाणी निधी आराध्य 11 वाकलन संघाला. वाकलन संघाला पुढल्या स्पर्धेसाठी खूप खूप शुभेच्छा. स्पर्धेमध्ये जर आपण पाहिलं तब्बल 200 फलंदाज बाद झालेत. एक चांगली माहिती आहे. प्रणव मात्रे यांची आपण पाहिली. अतिशय चांगलं योगदान ज्यांचं या स्पर्धेला आपण पाहतो गुणलेखनाच्या भूमिकेमध्ये. धावसंख्या जर पाहिली तर 2043 धावा आपण पाहिल्या. त्यानंतर षटक पाहिली तर 185.2 हे षटकार फेकली गेली आणि त्यानंतर षटकार जर पाहिले 126 षटकार आणि चौकार जर आपण पाहिले तर 126 चौकार आपण पाहिल्यात. आणि यापुढील लढत देखील तुमच्या समोर असेल. भाताण आणि त्यांच्या विरुद्ध केलेले जावले या 2 संघामध्ये सामना असणार आहे. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच पवन केने या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच.
अप्रतिम कामगिरी केली आपल्या संघासाठी. तर या ठिकाणी